सीतापूर नावाचं एक गाव होतं जिथं हरिनारायण त्याची आई आणि वडिलांसोबत राहत असायचा. हरिनारायण एक डाकी होता. हरिनारायणला प्राचीन गोष्टी गोळा करणं आणि त्यांना सांभाळून ठेवण्याचं खूप जास्त शौक होता. भाऊ रामदास, आज काय घेऊन आलाय कबाडखान्यामध्ये? जे माझ्या कामाचं आहे? हो साहेब, तुमचीच वाट बघत होतो. आज शहरामध्ये आम्हाला एक कबाड टीव्ही मिळालाय, बस त्यालाच घेऊन आलोय. रामदास हरिनारायणला कबाड टीव्ही दिसू लागतो. टीव्ही खूप जुना होता. या टीव्हीचा काही उपयोग तर आहे नाही, पण मी याला बनवून माझ्या घरी लावून टाकेल. माझे आई वडील नेहमी घरीच असतात. कमीत कमी ते टीव्ही लावून बघू तर शकतील. जी, मी पण तुम्हाला तेच सांगत होतो की तुम्ही याला घेऊन जा. मी याला घेऊन जात आहे. हिशोबामध्ये पैसे लिहून ठेव. हरिनारायण त्या कबाड टीव्हीला घेऊन त्याच्या घरी येतो आणि पूर्ण रात्र जागून त्या टीव्हीला बनवू लागला. जसंही विजेला टीव्ही जोडला गेला, टीव्हीवरती एक प्रोग्राम येऊ लागला. आमच्या सोबत बघा, वखरा नखरा ससुराल. हरिनारायणचे आई वडील दोघेही तिथे आले. हे तर खूप चांगलं केलं बाळा, तू याला आणून. अहो, शांत बसा आणि मूवी बघू द्या मला. शेवटच्या वेळी आपण शोले बघितली होती, त्याच्यानंतर आपण काहीच नाही पाहिलं. सगळा परिवार बसून टीव्ही पाहू लागला. माझं नाव आहे नगमा. अजिबात घेऊ नका पंगा. सांगा, ही भेंडी कितीची आहे? तेवढ्यात तिथे एक बाईकवाला आला आणि नगमाच्या गळ्यातला तिच्या सोन्याचा हार चोरला आणि गेला. नाही, सोडा, माझ्या हारला सोडा. नाही, ही खरंच चांगली सिरियल आहे. खूप आनंद झाला असं बघून. तुम्ही दोघं जावा, मी जरा बाजारात जाऊन भाजी घेऊन येते. जसं विमला देवी बाहेर सब्जी घ्यायला गेली, तिथे एक बाईकवाला जोरात गाडी चालवत आला आणि विमला देवीच्या गळ्यातलं सोन्याचा हार घेऊन निघून गेला. अरे, हे काय झालं? चोर चोर चोर! माझा सोन्याचा हार घेऊन पळाला चोर! जोपर्यंत त्याला कोणी पकडणार, तो बाईकवाला फरार झाला. ही बातमी ऐकून हरिनारायण म्हणाला, काही गोष्ट नाही आई, हे सगळं तर होतच असतं. तू चिंता नको करू. मी अजून मेहनत करेल आणि तुला एक चांगल्या सोन्याचा हार आणून देईल. एवढं बोलून हरिनारायण सगळ्यांच्या घरी चिठ्ठी देण्यासाठी गेला. हरिनारायण सगळ्यांना त्यांची चिठ्ठी देऊन स्वतःच्या घरी आला आणि घरी पोहोचल्यानंतर बघितलं की पूर्ण परिवार एकदम आरामामध्ये टीव्ही पाहत आहे. या आमच्या सोबत बघा, वखरा नखरा परिवार. जसंही हरिनारायणच्या वडिलांनी टीव्ही मध्ये पाहिलं, त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा बटवा एक बुटका चोरून घेत आहे. ठीक तसंच हरिनारायणच्या वडिलांसोबत झालं. हे काय, माझा पटवा कुठे आहे? माझे पैसे कुठे आहे? त्याच्यामध्ये माझी पूर्ण 6 महिन्याची पगार होती. हे देवा, माझ्यासोबत हे काय होत आहे? सकाळी सकाळी विमलाचा सोन्याचा हार चोरी झाला आणि आता हा माझा बटवा. हरिनारायणचे वडील ही गोष्ट जाणून हरिनारायणला सांगत असतात. हे सगळं होत काय आहे आपल्यासोबत? जे आपण टीव्ही मध्ये बघत आहे त्याच गोष्टी आपल्या सोबत घडत आहेत. सकाळी आपण बघितलं की सोन्याचा हार भाजी मार्केटमध्ये चोरीला गेला आणि तसंच झालं. आणि काही वेळापूर्वी आम्ही बघितलं की एक बुटका येऊन बटवा चोरून घेऊन गेला आणि ठीक तसंच झालं. हो, हा टीव्हीच आपल्यासाठी अपशकुन आहे. आपला असं हाल कधीच झाले नव्हते जे आता होत आहेत. ठीक आहे, आता सगळे शांतीने झोपा. आपण उद्या सकाळी या गोष्टीचा पत्ता लावूया. सगळं ठीक होऊन जाईल. सकाळी उठल्यानंतर पूर्ण परिवार पुन्हा टीव्ही पाहू लागतं. या आणि आमच्या सोबत बघा, वखरा नखरा परिवार. काय पाहिजे तुम्हा सगळ्यांना? मी काही चोरी नाही केली आहे. मी फक्त एक साधारणसा डाकिया आहे. तुम्ही जे पण मनी ऑर्डर केली होती ते सगळं आपल्या पत्त्यावरती पोहोचून जाईल. तुम्ही चिंता नका करू. मागच्या 1 हप्त्यापासून तुम्ही हेच बोलत आहात, पण आमची मनी ऑर्डर अजून का नाही पोहोचली? मी खरं सांगत आहे, याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये. मला जाऊ द्या, माझ्यावर विश्वास करा. तेवढ्यात हरिनारायणने ऐकलं की काही लोक त्याच्या घराच्या बाहेर दरवाजावरती आवाज करत आहेत. हरिनारायण त्याच्या घराच्या दरवाजाकडे जातो आणि पाहतो की गावातले हे सांगत आहेत, हरिनारायण एक चोर आहे. हे तुम्ही कशी गोष्ट करत आहात? मी कुठं काय चोरी केली आहे? मी तर माझं काम पूर्ण इमानदारीने करतो.
खोटं नको बोलूस. तू एक बैमान डाकी आहेस. माझ्या काकांनी 2 हप्त्यापूर्वी जो अनाथ आश्रमासाठी मनी ऑर्डर पाठवला होता तो मला अजून नाही भेटलाय. असं बिलकुल नाहीये. मी तर तुझ्या घरी स्वतः मनी ऑर्डर देऊन गेलो होतो. नाही, हा बिलकुल खोटं बोलतोय. माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवा. हरी नारायण खोटं बोलत आहे. तसं तर मी मनी ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं, पण माहिती नाही तुम्ही असं का बोलत आहात. जर पैशाचीच गोष्ट आहे तर मी माझ्या 5,000 माझ्या खिशातून द्यायला तयार आहे, पण मला काही वेळ पाहिजे. ठीक आहे, मी 2 हप्त्याचा तुला वेळ देतोय. एवढं बोलीन तो माणूस एकदम गर्दीमध्ये तिथून निघून गेला. मला काही समजतच नाहीये बाबा, हे सगळं होत काय आहे. मी तुला सांगत आहे ना बाळा, ज्यावेळेस पासून हा टीव्ही आपल्या घरी आलाय त्यावेळेस पासून आपल्या सोबत काहीतरी वाईटच होत आहे. बाळा, आपल्यासोबत जी पण घटना घडत आहे त्या साधारण घटना नाहीयेत. तो टीव्ही आपल्याला जरूर काही ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. मला तुमचं म्हणण्याचा अर्थ नाही कळला बाबा. तू या टीव्हीला चिकडून आणलं होतंस, तिथं घेऊन जा आणि पत्ता लावायचा प्रयत्न कर की हा टीव्ही कोणाचा होता, आणि मला विश्वास आहे काही ना काहीतरी सुराग जरूर मिळेल. आपल्याला ह्या झमेल्यामध्ये पडायचंच नाहीये. अरे या टीव्हीला तिथंच टाकून ये जिथून आणला होतास. नाही विमला, मला असं वाटतंय की तू थोडं विचार करण्यात चुकत आहेस. हा टीव्ही तर आपल्याला खरं तर भविष्य दाखवत आहे. हा तर आपण विचारच नाही केला. तुम्ही एकदम बरोबर बोलताय हो. हरिनारायणला ह्या टीव्ही बद्दल नक्कीच विचार करायला पाहिजे. हरिनारायण टीव्हीला घेऊन सरळ रामदासच्या दुकानामध्ये गेला. काय झालं हरिराम, टीव्ही वापस का घेऊन आले? टीव्ही चालत नाहीये का? चालत तर आहे रामदासजी, पण जेव्हापासून हा चालू झालाय पण आमच्यावरती संकटांचं ढग पसरलंय. तुम्हाला म्हणायचं काय आहे? हरिनारायणने रामदासला सगळी गोष्ट सांगितली. वेगळीच गोष्ट आहे. मला तर समजतच नाहीये की मी तुमच्यावर विश्वास ठेवू की नको. माझ्यावरती विश्वास करा रामदासजी, मी सांगितलेलं एक ना एक गोष्ट खरी आहे. मला फक्त एवढं सांगा की हा टीव्ही तुम्ही कुठून खरेदी केला. तसे तर माझ्या दुकानावरती खूप लोक येतात, भंगार गोष्टी घेऊन येतात. कोणाकोणाचं नाव आणि पत्ता तर मी लिहून घेतो, पण कोणाचं राहून जातं. हा टीव्ही तर आपल्या गावापासून थोड्या दुरीवरती जे गुजियापूर आहे तिथला आहे. अरे काही दिवसापूर्वी गुजियापूर गाव सीतापूर गावामध्येच येत होतं, पण काही विवादामुळे गुजियापूर गावाची सीमा वेगळी केली गेली. मला लक्षात आहे काही दिवसापूर्वी हा टीव्ही मी तिथूनच कोणाकडून खरेदी केला होता, पण आता कोणाकडून घेतला होता ते मला लक्षात नाही. आता हे तर तुला तिथे त्या गावात जाऊनच पत्ता लावावा लागेल. हरिनारायण गुजियापूर गावी गेला. हरिनारायण गुजियापूर गावामध्ये त्या टीव्हीला घेऊन तिथल्या लोकांना विचारपूस करू लागला. एक म्हातारी स्त्री त्या टीव्हीला बघत म्हणाली, अरे हा टीव्ही तर जमुना प्रसादजी यांचा आहे. तर मग मला त्याच्या घराचा पत्ता देऊन टाका. या गावामध्ये जो तुम्हाला तलावाच्या किनारी नजर येत आहे ना, तिथेच राहतात ते. हरिनारायण त्या टीव्हीला घेऊन सरळ जमुना प्रसादजीच्या घरी गेला. जमुना प्रसाद त्या टीव्हीला बघून आश्चर्यचकित झाले. हा टीव्ही तर माझा मुलगा अमेरिकेला जायच्या आधी घेऊन आला होता, आणि काही दिवसापूर्वी माझ्या घरातून चोरी झाला. मी ह्या टीव्हीला कुठे कुठे नाही शोधलं. तुमचा मी हा टीव्ही एका जुन्या दुकानातून विकत घेतला, पण मी हा जेव्हापासून विकत घेतलाय तेव्हापासून माझ्या परिवारासोबत खूप वेगवेगळ्या घटना घडत आहेत. हरिनारायणने सगळी घटना जमुना प्रसाद यांना सांगितली.
तर मग ठीक आहे, मी पण बघतो की तू किती बरोबर बोलत आहेस. टीव्ही स्टार्ट कर. हरिनारायणने टीव्ही स्टार्ट केला. माफ करा प्रीतम डाकिया, चूक माझ्या काकाचीच होती. त्यांनी घाईघाईमध्ये चिठ्ठीवरती ॲड्रेस दुसराच लिहिला होता आणि मी उगाच तुमच्यावरती आरोप लावला. मी गाववाल्यांसमोर आपल्या चुकीची माफी मागत आहे. अचानक टीव्ही बंद झाला आणि हरिनारायणच्या कानावरती काही गावकऱ्यांचा आवाज आला. गावची लोक जमुना प्रसादच्या घरी आले. मला माफ करा हरिनारायण, चूक माझ्या काकाची होती. खरं तर माझ्या काकांनी त्या चिठ्ठीवरती ॲड्रेस चुकीचा लिहिला होता. माझा मनी ऑर्डर मला आत्ताच मिळाला, त्यामुळेच मी या लोकांना आत्ता तुझ्यासमोर घेऊन आलो. मी या सगळ्यांसमोर तुझी माफी मागत आहे की मी तुझ्यावर संशय घेतला. मला माफ कर. मला तर अजून विश्वास नाही होत आहे. जे मी आत्ता माझ्या डोळ्यांनी बघितलं ते खरं आहे. पण काय सांगू, डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीला खोटं नाही सांगू शकत. आणि आता हा टीव्ही बंद का झाला? जसं त्याने टीव्हीचा स्विच ऑन केला, टीव्हीच्या स्क्रीनच्या आतमध्ये त्यांना त्यांचा मुलगा दिसला. मला वाचवा बाबा, मी केव्हापासून वाट बघत आहे की तुम्ही तुमच्या हाताने या टीव्हीच्या स्विचला ऑन करताल. अरे असं कसं होऊ शकतं? माझा मुलगा तर अमेरिकेला गेलेला आहे. मला क्षमा करा बाबा, मी काही अमेरिकेला नाही गेलो, ताकी यावेळेला कुंकवाच्या समुद्रात फसलेलो आहे. स्क्रीनच्या आतमध्ये सिंदूर सारखं दिसणाऱ्या लाल समुद्रामध्ये जमुना प्रसादचा मुलगा फसलेला होता. पण तू कुंकवाच्या समुद्रामध्ये कस काय फसलास? आणि हे काय आहे? बाबा, मी अमेरिकेला जायला निघालोच होतो की अचानक माझी नजर गावाच्या बाजूला एक खूपच जुन्या पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या एका साधूवर पडली. त्यांच्याजवळ एक हिऱ्याचा कलश ठेवलेला होता. त्याला बघून माझ्या मनामध्ये लालचीपणा झाला. जसाच मी त्या कलशला चोरायचा प्रयत्न केला, अचानक साधूंचा डोळा उघडला आणि त्यांनी मला श्राप दिला. आणि तेव्हापासून मी या कुंकवाच्या समुद्रात फसलोय. मी त्यांना खूप माफी मागितली, गिडगिडलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू कुंकवाच्या समुद्रातच कैद राहशील, पण तुझी आत्मा तुझ्या शेवटच्या आणलेल्या गोष्टीसोबत जोडलेली असेल आणि तुला या कुंकवाच्या समुद्रातून तोच व्यक्ती बाहेर काढू शकतो जो मनाचा खरा असेल आणि ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल दया असेल. माझी आणलेली शेवटची वस्तू हाच टीव्ही होती बाबा. तू मला सांग माझ्या बाळा, मी तुझी मदत कशी करू शकतो? फक्त हरिनारायणच माझी मदत करू शकतो, कारण गावामध्ये हा एकच आहे ज्याच्या मनामध्ये दया आहे. जमुना प्रसादचा मुलाची गोष्ट ऐकून गावाचे सगळी लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये आता हरिनारायणच्या प्रती सन्मान होता. मी तुझी मदत करायसाठी तयार आहे. मला सांग, मी तुला कसा वाचू? तू ह्या कुंकवाच्या समुद्राला बघत आहेस ना? तुझे डोळे बंद कर आणि याच्याबद्दल विचार कर. तू स्वतः टीव्हीच्या आतमध्ये ओढला जाशील. जमुना प्रसादच्या मुलाच्या सांगण्यावरून हरिनारायणने तसंच केलं. काही वेळानंतर जेव्हा त्याने डोळे उघडले, सिंदूरच्या समुद्रामध्ये जमुना प्रसादच्या मुलासोबत उपस्थित पाहिलं. मी इथं आलो तर आहे, पण मी आता तुला कसं बाहेर काढू? हे तर मला पण नाही माहिती. हरिनारायण कोणत्या तरी विचारामध्ये गहन डुबला. मला समजलं. त्या साधूने तुला हे सांगितलं होतं की जो व्यक्ती मनाचा खरा असेल तो त्याचे डोळे बंद करून कुंकवाच्या समुद्राबद्दल विचार करेल, तर तो कुंकवाच्या समुद्रामध्ये स्वतःच पोहोचेल. आणि तोच व्यक्ती जर डोळे बंद करून इथून बाहेर जाण्याबद्दल जर विचार करेल, तर मग बाहेर बहुतेक निघू शकेल. एवढं बोलून हरिनारायणने त्याचे डोळे बंद केले. काहीच वेळामध्ये ते दोघं टीव्ही स्क्रीनच्या बाहेर आले. तू खरंच खूप चांगला व्यक्ती आहेस हरिनारायण. गावातल्यांच्या नजरेमध्ये हरिनारायणच्या प्रती सन्मान अजून जास्त वाढला. जमुना प्रसादचा मुलगा आता श्रापासून मुक्त झाला होता. हरिनारायण आता आनंदाने त्याच्या घरी आला.